जनार्दन गुरुमूर्तये नमः. धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, भासे जना भूवरी. भासे जना भूवरी. दीक्षा देऊनि जो जगतिया, दीक्षा देऊनि जो जगतिया, बद्धास हो उद्धरी. बद्धास हो उद्धरी. वाणीने वदता भागवती कथा, वाणीने वदता भागवती कथा, व्यासा प्रति भासला. व्यासा प्रति भासला. तो हा गुरुश्री जनार्दन असा, तो हा गुरुश्री जनार्दन असा, पाटांगणी शोभला. पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. श्री शुकोवाच एवमेतन्निगदितं पृष्ठमांजत भवान् मम नृणां जन्म्रियमाणानां मनुष्येषु मनीषिणाम. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले आणि सूत शौनकादिकाला सांगतात आणि शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात. शुकाचार्य महाराज म्हणतात, अरे राजा, हे परीक्षिता, तू जो प्रथम प्रश्न उपस्थित केला होतास की ज्याचा मृत्यू जवळ आलेला आहे, समीप आलेला आहे, त्याने कोणतं साधन करावं आणि कसं मुक्त व्हावं, असा तुझा पहिला प्रश्न होता. त्यानुसार मी तुला हे उत्तर दिलं की म्रियमान असणाऱ्या, मृत्यू समीप असलेल्या माणसाने योग साधनेने मुक्त व्हावं, योग साधनेने आपलं मूळ स्वरूप जाणावं आणि मुक्त व्हावं. याप्रमाणे नृणां म्रियमाणानां मनुष्यणां ब्रह्मवर्चस कामस्तु यजेत ब्रह्मणस्पतीम. आता तुला मी सामान्य माणसं कशा कशा पद्धतीची उपासना पदाला पोहोचतात ते सांगतो. योगधारणा ही असामान्य माणसाचं काम आहे. योगधारणेने केवळ असामान्य लोक हे मुक्त होऊ शकतात, परंतु सर्वांनाच योग साधत नाही, कारण योग हा अवघड आहे. तू गुरुकडूनच आत्मसात केला पाहिजे. त्याला सातत्याने योगासाठी सवय पाहिजे आणि ही सामान्य माणसाला शक्य नाही. म्हणून सामान्य माणसाच्या आटोक्यामध्ये येईल असा धर्म मी तुला सांगतो, अशा प्रकारची उपासना मी तुला सांगतो. म्हणून सांगितलं ब्रह्मवर्चस कामस्तु. आता सामान्य माणसं म्हणजे जे सांसारिक लोक आहेत, जे प्रापंचिक आहेत, जे अज्ञानी आहेत, अशा लोकांसाठी त्यांची इच्छा फार मर्यादित असते, त्यांची अपेक्षा फार कमी असते. ब्रह्मवर्चस कामस्तु यजेत ब्रह्मणस्पतीम. काही लोकांना ज्ञानाची गरज आहे, विद्येची गरज आहे. काही लोक विद्येच्या माग आहेत, काही धनाच्या माग आहेत, काही पैशाच्या माग आहेत, काही गाडी बंगले, त्याचप्रमाणे वस्त्रप्रावरण. तसंच कोणाचं लग्न होत नाही, तर कोणाला मुलं प्राप्त होत नाहीत. असे दुःखी लोक आहेत. म्हणजे प्रत्येक सांसारिक माणूस, सांसारिक प्रापंचिक माणूस हा कुठल्या ना कुठल्या तरी दुःखाने ग्रस्त आहे. असा अपूर्ण असलेला जो माणूस आहे तो परिपूर्णाच्या शोधात जात असतो. आणि म्हणून ज्याला पैसा आहे, पण पैसा असून सगळं काही होईल असं नाही, काय करावं, लग्नच होत नाही म्हणून तो व्यथित असतो. लग्न झालं तरी अपत्य नाही म्हणून व्यथित असतो. ते झालं तर घरदार नाही म्हणून व्यथित असतो. कुणी ज्ञानी लोक जे असतात ते ज्ञानप्राप्तीच्या दृष्टिकोनातून भगवंताची प्रार्थना करतात. ते कोणाची प्रार्थना करावी? मग प्रत्येकासाठी वेगवेगळे दैवत सांगितले, प्रत्येकासाठी वेगळं विशेष दैवत आहे. ज्यांना ज्ञानाची प्राप्ती आहे, आपण बघतो ना, अनेक स्तोत्रांमध्ये लिहिलेलं असतं की विद्यार्थी लभते विद्याम, धनार्थी लभते धनम, पुत्रार्थी लभते पुत्रान, मोक्षार्थी लभते गतिम. प्रत्येकासाठी वेगवेगळं या ठिकाणी अपेक्षा दिलेली आहे. कोणी धनार्थी आहे, कोणी पुत्रार्थी आहे, कोणी विद्यार्थी आहे, ज्ञानार्थी आहे, तर कोणी मोक्षार्थी आहे. प्रत्येकाचे या ठिकाणी स्तर भिन्न आहेत आणि स्तर भिन्न आहेत म्हणून देवता देखील भिन्न आहेत. आपल्याकडे स्तर मानलेले आहेत.
स्तर म्हणजे इयत्ता. प्रत्येकाची इयत्ता सारखी नाही, प्रत्येकाचा स्तर सारखा नाही. 5वीच्या वर्गातल्या मुलाचा स्तर आणि 10वीच्या मुलाचा स्तर हा एक नसतो आणि म्हणून अभ्यासक्रम वेगळा असतो. का हो म्हणे सर्वांना एकच अभ्यासक्रम का नाही? समानता जर पाहिजे तर एकच अभ्यासक्रम ठेवावा, 1ली पासून ते 10वी पर्यंत एकच अभ्यासक्रम. नाही नाही नाही, ही अनागोंदी होईल, हे चुकीचं होईल. मग लहान मुलांच्यावरती दडपण येईल आणि मोठे जे मुलं आहेत त्यांना यापेक्षा सूक्ष्म गोष्ट कळणार नाही. म्हणून स्तरभेदानुसार अध्ययन असावं, स्तरभेदानुसार अध्यापन असावं, स्तरभेदानुसार अभ्यासक्रम असावा, ही भूमिका आजही स्वीकारलेली. मग त्या काळामध्ये सुद्धा स्तरभेदानुसार उपासना पद्धती झाल्या. लोक म्हणतात की का हो 33 कोटी देव आहेत. अहो 33 कोटी देव आहेत हे खरं आहे, पण याचा अर्थ अनेक देवतावाद वैदिकांनी सांगितलेला नाही. आपल्या धर्मामध्ये अनेक देवता जरी असले, अनेक देवता शेवटी एका देवतेमध्ये समाविष्ट होतात. आणि म्हणून हा अनेक दैवतावाद नाहीये, हा अनेकांतवाद नाहीये. सगळ्याच कोणाला भजावं हे कळत नाही असं जी संभ्रमित अवस्था आहे ती अज्ञानी लोकांची यासाठी असते की त्यांना काय पाहिजे हे कळत नाही. आणि म्हणून या ठिकाणी त्यांनी सोय केलेली आहे. लोकशाहीमध्ये जशी प्रत्येकाची सोय आहे तशी ही आध्यात्मिक लोकशाही आहे. प्रत्येकाची सोय केलेली आहे. जो ज्या प्रकारचा आहे त्या प्रकारची सोय या ठिकाणी केली. जो ज्या वृत्तीचा आहे, ए यथामाम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम, जो ज्याप्रमाणे माझ्याकडे येईल तसा मी त्याला अधिकारानुसार मुक्ती मोक्ष किंवा जे त्याला पाहिजे ते देईन. म्हणजे ए यथामाम प्रपद्यन्ते, जो माझ्याकडे ज्या भावनेने येईल ती भावना मी त्याची पूर्ण करीन. जो ज्या वृत्तीने माझ्याकडे येईल ती इच्छा मी त्याची पूर्ण करीन. म्हणून ए यथामाम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम. या ठिकाणी भजणे म्हणजे उपासना करणे. म्हणून जो जसा माझी उपासना करील त्यानुसार मी त्याला फल देईन. जो ज्या इयत्तेत असेल त्या इयत्तेमध्ये त्याचा अभ्यासक्रम त्याला प्राप्त होईल. म्हणून या ठिकाणी सांगितलंय की ज्याला ज्ञान पाहिजे, ज्याला विद्वत्ता पाहिजे. विद्वत्ता पाहिजे का? मग ब्रह्मणस्पतिम. वेदामध्ये ब्रह्मणस्पती नावाची देवता आहे, ती गणेशाची आहे. आपण गणेशाची या ठिकाणी उपासना करतो. कोणत्याही कार्यारंभी गणेशाची उपासना करतो आणि गणेशाला आपण अक्षदा वाहतो, नमस्कार करतो आणि गणेशाला म्हणतो निशिशुईद गणपती गणेशोत्पा माहुर्वे प्रथमं कवीनाम ते किंचनारे महामर्कम मघवन चित्रमर्चा. या ठिकाणी निशुसीद गणपती गणेशोत्पा माहुर विप्रथमं कवीनाम या ठिकाणी किंवा गणानान्त्वा गणपतिं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमं ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आनशृण्वन्नोतिभिस्सीदसादनम्. गणेशाची ही वैदिक प्रार्थना आहे. ही ब्रह्मणस्पती सूक्तामध्ये ही प्रार्थना आलेली आहे. म्हणजे सर्वात प्राचीन वैदिक काळामध्ये गणेशाचं नाव हे ब्रह्मणस्पती असं होतं. का होतं? तर ब्रह्मणस्पती म्हणजे गणेश जे विद्येची देवता आहे, ज्ञानाची देवता आहे. म्हणून तुम्ही ज्ञानाकडेच ज्ञान मागितलं पाहिजे. ज्याच्याकडे ज्याचा साठा आहे ते त्याच्याकडे मागितलं पाहिजे. भगवान गणेशाकडे ज्ञानाचा साठा आहे, विद्येचा साठा आहे. 16 विद्या 64 कला गणेशाच्या अधीन आहे. त्यामुळे गणेश हे विद्येची देवता असल्यामुळं ज्याला विद्या पाहिजे त्यांनी गणेशाची उपासना करावी. म्हणून ब्रह्मवर्चस कामस्तु, ज्याला ब्रह्मवर्चस व्हायचंय, ब्रह्मवर्चस म्हणजे ज्याला ब्रह्मज्ञानी व्हायचंय, ज्याला ज्ञान प्राप्त करायचंय, ज्याला श्रेष्ठ व्हायचंय, ज्ञानामध्ये श्रेष्ठ व्हायचंय, त्यांनी यजेत ब्रह्मणस्पतिम, त्यांनी ब्रह्मणस्पतीचं यजन करावं, अर्थात उपासना करावी. इंद्र मिंद्रिय कामस्तु कामः प्रजापती, ज्याला बलशाली व्हायचे, ताकद वाढवायची, बळ मिळवायचे, बलदंड व्हायचे, अर्थात ज्याला कुस्ती करायची आहे, ज्याला युद्ध करायचंय, त्यांनी काय करावं? त्यांनी इंद्राची उपासना करावी. कारण इंद्र या ठिकाणी बल हे इंद्राचं स्वरूप आहे असं म्हटलेलं आहे. म्हणून बलग
बलं म्हणजे इंद्र, इंद्राच्या मध्ये असलेली शक्ती. म्हणून इंद्रामध्ये बल आहे. इंद्र हा बलाची देवता आहे, कारण तो बाहूमध्ये राहतो अशी कल्पना आहे. तर बाहू हा शब्द केवळ प्रतिकात्मक आहे, रूपकात्मक आहे. इंद्र हा देवाचे बाहू आहेत असं म्हणणं याचा अर्थ एवढाच आहे की इंद्र हे शक्तिवान असणारी देवता आहे. म्हणून इंद्र में बलो, इंद्रामध्ये बल राहतं, इंद्रामध्ये बल याचं ठिकाण आहे. आता जसं आपण म्हणतो की एखाद्या वस्तूमध्ये एखादी महत्त्व असतं. आंबा उदाहरणार्थ, हा आंब्यामध्ये काय हो, ए व्हिटॅमिन आहे. दुसरीकडे नाही का ए व्हिटॅमिन आहे ना, पण आंब्यात जास्त आहे म्हणून आंबा खा. ज्याला ए व्हिटॅमिन कमी आहे त्याने आंबा खावा. म्हणजे व्हिटॅमिनच्या दृष्टीने विचार केला तर आंब्यामध्ये जे जीवनसत्व आहे ते आहे. तसं जास्तीत जास्त बलाच्या दृष्टीने विचार केला तर इंद्रामध्ये बल आहे. म्हणून इंद्र ही बलाची देवता आहे. इंद्र हा भगवंताचा हात आहे किंवा बाहू आहे अशी कल्पना आहे. आणि इकडे समाजाच्या दृष्टिकोनातून क्षत्रिय हे रक्षण करणारे आहेत, त्यामुळे ते बाहू आहेत. म्हणून इंद्रिय काम असतो. आपल्याला जर बल प्राप्त करून घ्यायचं असेल तर आपण इंद्राची उपासना करा. आणि प्रजा काम प्रजापती, ज्याला प्रजा पाहिजे, ज्याला आपला तंतू कायम ठेवायचा आहे, त्यांनी प्रजापतीची उपासना करावी. कारण प्रजापतीकडे काम दिलेलं होतं देवांनी, कोणतं, प्रजा निर्माण करा, प्रजा वाढवा. त्या काळामध्ये प्रजा कमी होती म्हणून प्रजा वाढवा अशा प्रकारचा आदेश ब्रह्मदेवाचा होता. देवी मायांतु श्रीकामस्तेज कामो विभावसू, ज्याला तेज प्राप्त करायचे त्याने विभावसूची उपासना करावी. तेज मिळवायचे, वीर्य मिळवायचे, त्याप्रमाणे ओज मिळवायचे, त्यांनी विभावसू याची उपासना करावी. आणि देवी मायांतु श्रीकाम, ज्याला पैसा पाहिजे, धन पाहिजे, धनाची अपेक्षा आहे. आपण म्हणतो ना, जेव्हा आपण श्री सूक्त म्हणतो तेव्हा त्यामध्ये गज प्रमाणे रथ, अश्व यांच्या अनेक गोष्टी आपण मागतो. आणि या काम, श्री याचा अर्थ संपत्ती. संपत्ती म्हणजे सगळ्याच प्रकारची संपत्ती. साधारण 9 प्रकारच्या संपत्तीचं वर्णन केलेलं आहे. म्हणून धन ही संपत्ती आहे, धान्य ही संपत्ती आहे, संतान ही संपत्ती आहे. संपत्ती म्हणजे लक्ष्मी, धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, संतान लक्ष्मी, ह्या सगळ्या लक्ष्मीचे प्रकार आहेत. म्हणून धनं धान्यम पशुम, या सगळ्या पुत्र पौत्र या सगळ्या गोष्टी संपत्तीमध्ये येतात, धनामध्ये येतात. या दृष्टीने ज्याला भौतिक सुखाची अपेक्षा आहे, ज्याला घर दार प्रपंच, त्याचप्रमाणे मुलं बाळं, संपत्ती संतती यांनी परिप्लुप्त जीवन जगायचे, त्यांनी देवीची उपासना करावी. म्हणून आपण म्हणतो कलियुगामध्ये 2 देवांची उपासना मानलेली आहे, एक गणेश आणि दुसरी देवी. म्हणून चंडी विनायक, कलौ चंडी विनायक. चंडी म्हणजे देवी. कलियुगामध्ये देवीची उपासना आणि गणेशाची उपासना करतील अशा प्रकारची भूमिका मांडण्यात आलेली आहे. कलौ चंडी विनायक. याप्रमाणे देवीची उपासना ही सगळ्या प्रकारच्या ऐश्वर्य देणारी आहे, सगळ्या प्रकारचं भोगैश्वर्य प्राप्त करून देणारी देवी आहे. म्हणून देवी मायांतु श्री कामा, ज्याला श्री पाहिजे, ज्याला सगळ्या प्रकारच्या संपत्तीची अपेक्षा आहे, त्यांनी देवीची. आणि वसुकामो वसून रुद्रान वीर्य कामोथ वीर्यवान. वसु अर्थात अष्टवसू आहेत, त्याचप्रमाणे 12 आदित्य आहेत, 11 रुद्र आहेत. यांची उपासना सुद्धा त्याप्रमाणे ज्यांना सगळ्या प्रकारच्या शक्ती सिद्धी यांची प्राप्ती करायची त्यांनी करावी. अन्नाद्य कामस्त्वदितीम स्वर्ग कामोदिते सुतान. या ठिकाणी अन्नाद्य कामस्त्वदितीम, अन्न पाहिजे. अन्न पाहिजे, आपण म्हणतो ना, अन्न पाहिजे. म्हणजे जर आम्हाला खाद्यपदार्थ पाहिजे असतील तर कोणाची उपासना करावी हो? आपण देवीच्या स्तोत्रामध्ये म्हणतो, क्षुधा तृषार्ते जननीं स्मरंती.
क्षुधा आणि तृषा जर माणसाला लागली, भूक लागली तर आईची आठवण होते, भूक लागली की आईची आठवण होते. एरवी आई होत नाही. क्षुधा तृषार्थे जननीं स्मरंती, क्षुधा तृषार्था जननीं स्मरंती. क्षुधा आणि तृषा याच्यासाठी क्षुधेने आर्त झालेला, भूक लागली की मुलाला आईची आठवण होते. तोपर्यंत तो खेळत असतो, पण भूक लागली की आई मला भूक लागली. का बरं? अहो आईच भूक शमवू शकते, अन्न देणारी आई आहे. म्हणून तर अन्नपूर्णा, आपण देवी अन्नपूर्णेच्या स्वरूपामध्ये तिला बसतो. भिक्षान देही म्हणून या अन्नपूर्णेकडे आपण भिक्षा मागतो. हे आई मला भिक्षा दे. का? तर तू अन्नपूर्ण आहेस, तू सगळ्या काही गोष्टी परिपूर्ण करणारी आहेस. काशीला अन्नपूर्णेचं सुंदर मंदिर आहे. त्या ठिकाणी शंकराचार्य गेलेले होते. शंकराचार्यांनी तिथे दर्शन घेतलंय. ही अन्नपूर्णा आणि देवीचं स्तोत्र रचलं. आणि ही अन्नपूर्णा कशी आहे? तर ही अन्नपूर्णा सर्वांना अन्न देणारी आहे. भिक्षान्न सेवन हे सर्वात श्रेष्ठ मानलेलं आहे. म्हणून भिक्षा देण्याची शक्ती, क्षमता पार्वतीमध्ये, अर्थात ही पार्वती देवी हीच अन्नपूर्णा आहे. याप्रमाणे अन्नपूर्णेचं म्हणजेच या देवीची उपासना, अन्नपूर्णेची उपासना अन्नप्राप्तीसाठी करावी. म्हणून या ठिकाणी सांगितलंय की अन्नाद्य कामास्पदितीम, सगळ्या देवांची आई म्हणजे अदिती आहे. अहो ती देवांची आई आहे तशी आपली आई आहे. म्हणून आपली सुद्धा आई ही अदिती आहे. देवांची आई आणि आपली आई, सर्वांची आई शेवटी मातृ हृदय सगळीकडेच असतं. म्हणून या ठिकाणी न मंत्रं नो यंत्रं तदपि च न जाने स्तुतिमहो, न चाह्वानं ध्यानं तदपि च न जाने स्तुतिकथाः, न जाने मुद्रास्ते तदपि च न जाने विलपनं, परं जाने मातस्त्वदनुसरणं क्लेशहरणं. ही माता क्लेशहरण करणारी आहे, आई दुःख निवारण करणारी आहे. म्हणून भूक लागली तर माणूस आईच आठवण करतो. त्याप्रमाणे इथे अन्नाद्य कामास्पदितीम, ज्यांना अन्न पाहिजे, अन्नधान्याची विपुलता पाहिजे, त्यांनी अन्नपूर्णेची उपासना करावी, ही भूमिका मांडलेली आहे. त्यानंतर त्यांनी म्हटलंय की स्वर्ग कामो देते सुतान, ज्यांना स्वर्ग पाहिजे, ज्यांना स्वर्गाची इच्छा आहे, आपण म्हणतो ना स्वर्ग कामो यजेत, स्वर्गाची इच्छा असेल त्यांनी, हे अलीकडच्या इच्छा आहे पण त्या गरजेच्या आहे. सामान्य माणसाला अन्नाची गरज आहे, सामान्य माणसाला त्या सुखाची गरज आहे, सामान्य माणसाला पैशाची गरज आहे, सामान्य माणसाला सगळ्याच गोष्टीची गरज आहे. आणि मग तो म्हणतो नाही मला स्वर्ग पाहिजे बा, मला मोक्षाची गरज नाही, मला स्वर्ग पाहिजे. अलीकडच्या सुखाची अपेक्षा करणार आहे. बरं असू द्या, तुमची उडी तिथपर्यंत जर असेल तर तुम्ही या देवतेची उपासना करा. तुम्हाला ज्या ज्या गोष्टी पाहिजेत त्या त्या गोष्टी ज्यांच्याजवळ आहेत त्यांची उपासना आपण करा. मग या ठिकाणी स्वर्ग कामो यजेत, स्वर्ग कामासाठी इंद्र, अग्नी यांची उपासना करा, तुम्हाला स्वर्ग प्राप्त होईल. म्हणून स्वर्ग कामो देते सुतान, स्वर्ग प्राप्तीसाठी देवांची उपासना सांगितली आहे. विश्वान देवान राज्य काम साध्यान संसाधको विषाम, याप्रमाणे ज्यांना विश्वान देवान राज्य काम, ज्यांना राज्य प्राप्त करायचे त्यांनी विश्वे देवाची प्रार्थना करावी. विश्वे देवा सभासद इति, हे विश्वदेव काय काय प्राप्त करून दिलेले आहे त्यांनी आपल्या मंत्रामध्ये वर्णन आहे की सगळ्या प्रकारचे राज्य, राज्यम स्वराज्यम वैराज्यम पारमेष्ठ्यम, राज्य स्वराज्य वैराज्य पारमेष्ठ्य, हे 4 प्रकार आहेत राज्याची वेगवेगळ्या अधिकारानुसार. पारमेष्ठ म्हणजे ब्रह्मपद, ज्याप्रमाणे ज्यांना ब्रह्मपद इंद्रपद प्राप्त करायचंय, ज्यांना राज करायचं आहे, ज्यांना राजा होण्याची इच्छा आहे त्यांनी देवाची प्रार्थना करावी, उपासना. साध्यान संसाधको विषाम, ज्यांना प्रतिष्ठा प्राप्त करायची त्यांना साध्य देवांची उपासना आराधन त्यांनी करावं. ज्यांना आपल्या प्रजेच्या दृष्टिकोनातून अनुकूलता प्राप्त करायची, आपल्या प्रजेचं कल्याण व्हावं असं ज्यांना वाटतं त्यांनी साध्य नावाच्या देवाची उपासना करावी. साध्य या देवांनी या मरुत्ताच्या यज्ञामध्ये वाढप्याचं काम केलेलं होतं
अन्न वाढलेलं होतं. साध्या संती देवाहा असं आपण म्हणतो. याप्रमाणे प्रतिष्ठा काम पुरुषोरदसी लोकमातरव. ज्यांना प्रतिष्ठा प्राप्त करायची इच्छा आहे ना माणसाची, कोणाला प्रसिद्धीची इच्छा असते, कोणाला सिद्धीची इच्छा असते, कोणाला लौकिकाची इच्छा असते, पुत्रेषणा वित्तेषणा लोकेषणा माणसाच्या मनामध्ये असतात. म्हणून प्रतिष्ठा प्राप्त व्हावी असे ज्याला वाटत असेल त्यांनी लोकमाता राहू, त्यांनी या लोकमाता पृथ्वी हिची प्रार्थना करावी. पृथ्वी तुम्हाला प्रतिष्ठा प्राप्त करून देते. कारण प्रतिष्ठा प्रतिष्ठंती, पृथ्वी ही प्रतिष्ठित झालेली आहे, अधिष्ठित झालेली आहे. ती जागेवर व्यवस्थितपणाने, ज्याला पृथ्वी ही कशी आहे तर जी सगळ्यांचं धारणा करणारी आहे, म्हणून तिला आपण धारक म्हणतो. ही सर्वांची धारणा करणारी आहे. पृथ्वीवर सगळ्या गोष्टी येत नव्हतं. झाडं पृथ्वीवर आहेत, घरं पृथ्वीवर आहेत, समुद्र पृथ्वीवर आहे. पृथ्वी सगळ्यांची धारणा करते. आणि म्हणून तुम्हाला सुद्धा प्रतिष्ठा म्हणजे धारणा पाहिजे असेल, प्रतिष्ठती या एवं वेदा. वेदामध्ये त्यांनी प्रतिष्ठा कशा पद्धतीने असावी ते सांगितलंय. आणि म्हणून प्रतिष्ठती, आपल्याला प्रतिष्ठा प्राप्त आहे, आपल्याला एखाद्या मोठ्या स्थान प्राप्त करून घ्यायचंय तर लोकमाता राहू, ही लोकमाता असलेली पृथ्वी तिची आपण प्रार्थना करावी. रूपाभिकामो गंधर्वान स्त्री कामो अप्सरौ उर्वशीम. आता पुन्हा आणखी लौकिक ते म्हणतात ज्यांना रूपाची अपेक्षा आहे. रूप म्हणजे सौंदर्य. काय चला ब्युटी पार्लर मध्ये जा, नाही, ब्युटी पार्लर मध्ये सौंदर्य मिळत नसतं. ब्युटी पार्लर सौंदर्यासाठी नाहीये. तुमचे असलेले जे काही शरीर रचना आहे त्यामध्ये ती सुव्यवस्थितपणा करतील, पण सौंदर्य देऊ शकत नाही. मग गंधर्वा, रूप प्राप्त करून घ्यायचंय. आपल्याला जर चांगल्या रूपाची अपेक्षा आहे तर आपण गंधर्वाची उपासना करावी. गंधर्व हे सुंदर आहेत. ज्याच्याजवळ जे आहे ते देणार ना. समुद्राकडे पाणी आहे, समुद्र पाणी देईल. पण तुम्ही म्हणाला समुद्राला मला दूध द्या, समुद्र म्हणेल कुठून देईल, माझ्याचकडे नाहीये. म्हणून ज्याच्याकडे जे आहे ते मागावं. गंधर्वाकडे सौंदर्य आहे, गंधर्वाकडे लावण्य आहे, रूप पेशल माधुर्य. रूप सुंदर अशा प्रकारचं रूप आहे, स्वरूप आहे. त्याचप्रमाणे दिसायला उत्तम आहेत, आकर्षक आहेत. हे गंधर्वाचं स्वरूप, गंधर्वाचं रूप छान आहे. त्यामुळं गंधर्वाकडे आपण रूप मागावं. रूप, सौंदर्य, लावण्य हे गंधर्वाकडे. आणि स्त्रीकाम सर्व उर्वशी. स्त्रीकाम, एखाद्याचं लग्न होत नाही, अशा अनेक घटना आहेत ना, अनेक उदाहरण आहेत. काय म्हणजे खूप वर्ष झाले, आता वय वाढत चाललं, लग्नच होईना, मुलाचं लग्न होईना. काय करावं ते म्हणे उर्वशीची प्रार्थना करा, उर्वशीची उपासना करा. उर्वशी ही अप्सरा आहे आणि या अप्सरेची प्रार्थना केली म्हणजे तुमचं लग्न लवकर होतं. जसं आपल्याकडे एक लोक म्हणतात की रुक्मिणीवर वाचलं म्हणजे लग्न जुळतं. आता नाथांनी लिहिलेलं रुक्मिणी स्वयंवर हे काही लग्न जुळवण्यासाठी लिहिलं नाही, परंतु रुक्मिणीचं स्वयंवर वाचलं म्हणजे आपलं लग्न जुळेल, अशा प्रकारची आज लोकांची श्रद्धा आहे आणि त्याला श्रद्धेला फळही मिळतं. पण जसे रुक्मिणीचं लग्न वाचलं म्हणजे आपलं लग्न होईल अशी अपेक्षा असते. त्याचं कारण असं आहे की कोणतंही काव्य, कोणतंही साहित्य हे 3 पद्धतीने चालत असतं. 3 पद्धतीने म्हणजे आधी रुक्मिणी स्वयंवर हे रुक्मिणीचं झालं, ते वाचलं आपण. त्याचा अर्थ असा आहे की रुक्मिणी, कोणीही या ठिकाणी रुक्मिणीचं स्वयंवर वाचलं तर त्याचं लग्न होईल, हा दुसरा अर्थ निघतो. आणि तिसरा अर्थ असा निघतो की मी जर वाचलं तर माझंही लग्न होईल. लिहिलंय की सांब हा जो होता त्या सांबाने सूर्यस्तवन केलं आणि तो रोगमुक्त झाला, असं एक वाक्य आहे. सांबाने सूर्यस्तवन केले आणि तो रोगमुक्त झाला. या वाक्याचे 3 अर्थ होतात. म्हणजे आपल्या मनामध्ये 3 अर्थ प्रगटतात. अर्थ एकच आहे, प्रगटतात. कोणते? सांबाने सूर्यस्तवन केले तो रोगमुक्त झाला, कोणी सूर्यस्तवन केलं तर कोणी रोगमुक्त होईल, आणि मी सूर्यस्तवन केलं तर मीही रोगमुक्त होईल, अशी भावना आपल्या मनात निर्माण होते. त्याप्रमाणे अप्सरा ही सगळ्यात श्रेष्ठ कोणती आहे तर उर्वशी.
जी प्रत्यक्ष नरनारायणांच्या मांडीपासून जन्माला आली ती उर्वशी. ही उर्वशी आपल्या मनातील जी भावना आहे, ज्याला त्याचं लग्न होत नाही, त्याचं लग्न त्याला मुलगी मिळवून देण्याचं काम ती करते. याप्रमाणे आधिपत्य काम सर्वेशाम यजेत परमेष्ठिनम, अधिपती व्हायचंय त्यांनी ब्रह्मदेवाची उपासना करावी. आणि यज्ञम यजेत यशस काम पोषक काम प्रचेत सम्म, ते म्हणतात ज्याप्रमाणे आपण यश प्राप्तीसाठी यज्ञ करावा, त्याचप्रमाणे धनप्राप्तीसाठी प्रचितसाची उपासना करावी. आणि दाम्पत्यार्थ उमा सती आयुष कामोष्टिनो देवो पुष्टिकाम इलाम यजेत. आपण आयुः कामो अश्विनो देवौ, अश्विनो देवौ, अश्विनी कुमार असे दोघं जण आहेत. या अश्विनी कुमारांना देवांचे वैद्य म्हणतात. दस्त्र आणि नासत्य असं त्यांचं नाव आहे. एकाचं नाव दस्त्र आहे, दुसऱ्याचं नाव नासत्य आहे. यांना एकत्र म्हणून अश्विनी कुमार असा शब्द आहे. हे दोघं आहे आणि हे दोघं देवांचे वैद्य आहेत. आणि या दोघांचं नाका स्थान मानलेले आहे. हे अश्विनी कुमार हे देवांचे वैद्य असल्यामुळं त्यांनी वर्णन फार सूक्ष्म केलंय. आयुष कामोश्विनो देवो, ज्याला आयुष्य पाहिजे, आयुष्य म्हणजे रोगग्रस्त आयुष्य कोणालाच नको आहे, मग निरोगी आयुष्य पाहिजे. नुसतं आयुष्य अपेक्षा नाही. या ठिकाणी जरी आयुष कामो असा शब्द असला तरी त्याचा अर्थ निरोगीत्व, कोणत्याही प्रकारच्या रोगापासून मुक्ती आणि दीर्घायुष्यत्व. आपण म्हणतो ना दीर्घ व्हावं, आपल्याला दीर्घ आयु आणि आरोग्य प्राप्त व्हावं. यासाठी काय करावं म्हणले तर ते म्हणतात काही नाही, सोपं आहे. अश्विनो देवौ, तुम्ही अश्विनी देवाची उपासना करा. अश्विनी देव, अश्विनी कुमार हे देवांचे वैद्य आहेत. या ठिकाणी आजच्या काळामध्ये हा अर्थ असा घ्यायचा की ज्यांना रोगापासून मुक्ती पाहिजे, ज्यांना वाटतं की आपल्याला करोना होऊ नये, त्यांनी डॉक्टरचं ऐकावं. थोडक्यात डॉक्टरनी सांगितलं गरम पाणी प्या, प्या, बाब घ्या, घ्या, कडू गुळवेलचा काढा घ्या, घ्या. का? तुम्हाला जर चांगल्या प्रकारच्या गोष्टीची गरज आहे, आरोग्याची गरज आहे, इतक्या वेळेला हात धुवा, धुवा. का? डॉक्टरने सांगितलंय. अश्विनो देवौ, तिथे अश्विनी कुमार हे देवांचे वैद्य. इथे आपले सगळे पृथ्वी तलावर वेगवेगळ्या पॅथीचे लोक जरी असले, आयुर्वेद, ॲलोपॅथी, होमिओपॅथी, त्याचप्रमाणे युनानी, पण हे सगळे शेवटी माणसाच्या आरोग्याचा विचार करतात. प्रत्येकाची पद्धत भिन्न आहे. ॲलोपॅथीची पद्धत भिन्न आहे, होमिओपॅथीची पद्धत भिन्न आहे. होमिओपॅथीची पद्धत समम समम शाम्यती अशी आहे. समजा तुम्हाला उष्णतेने त्रास झाला तर ते म्हणतात उष्णताच घ्या, कारण गरमानेच गरम मारायचे, थंडीनेच थंडी मारायची आहे. हे योगाची संकल्पना आहे की तहाने तहानची प्यावी. तहान लागली मग तहान प्या म्हणे, आणि भुकेने भूकच खावी. भूक लागली काय खावं? भूकच खा ना. मग माऊलींनी 6व्या अध्यायामध्ये याचं वर्णन केलं योग शास्त्राचं. असो, सांगायचं तात्पर्य असं की प्रत्येक जण आपल्या शरीराच्या स्वास्थ्याचा विचार करतो. आयुर्वेदाने स्वास्थ्याचा विचार केलाय, स्वस्थ वृत्त सांगितलंय की आपल्याला रोगच होऊ नये. रोग झाल्यानंतर आपण औषध घेणं वेगळं, करोना झाल्यावर औषध घेणं वेगळं, पण करोनाच होऊ नये म्हणून औषध घ्या ना. म्हणून त्याला म्हणतात स्वस्थ वृत्त. रोगच होऊ नये म्हणून केलेली आचरण पद्धती, अर्थात आचार पद्धती. मग या ठिकाणी रोग होऊ नये यासाठी आचारशील वृत्तीने वागतो. ज्या पद्धतीने आपण स्वस्थ वृत्त, त्याला म्हणतात स्वस्थ वृत्त. म्हणजे स्वस्थस्थ स्वास्थ्य रक्षणम असं आयुर्वेदामध्ये म्हटलंय. स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम. रोग म्हणजे काय ही याची व्याख्या करायच्या ऐवजी आधी त्यांनी स्वस्थ वृत्तीची व्याख्या केली आहे. स्वस्थ कशाला म्हणावं? ते म्हणतात स्वस्थ त्याला म्हणावं ज्याचं मन, ज्याचं शरीर आणि ज्याचे इंद्रिय हे स्थिर आहेत. आत्मा या ठिकाणी मन आणि शरीर, शरीर, आत्मा आणि मन हे तिन्ही जे स्वस्थ आहेत, स्वस्थ्यभिधीयते, त्याला स्वस्थ म्हणावं. मन, आत्मा आणि इंद्रिय या तिन्ही
हे जेव्हा स्वस्थ असतात तेव्हा त्याला स्वस्थ म्हणावं. का हो स्वस्थ आहेत का म्हणजे निरोगी आहेत का? हो, शरीराने निरोगी आहेत, पण मनाने खचलेले असेल तर नाही नाही नाही, मग तुम्ही निरोगी नाही. म्हणून स्वस्थ इत्यभिधीयते, स्वस्थ त्याला म्हणावं जो आत्मा, मन आणि इंद्रिय अर्थात शरीर याने चांगला आहे, याने सुदृढ आहे, त्याला म्हणतात स्वस्थ. आणि अशा स्वस्थतेसाठी ते म्हणतात अश्विनी देवाची उपासना करा, म्हणजेच वैद्यांची उपासना करा. म्हणजे वैद्य उपासना करा म्हणजे काय, त्यांच्याजवळ जाऊन बसायचं असतं का? उपासना याचा अर्थ त्यांना फॉलो करणे, त्यांच्याप्रमाणे वागणे, त्यांनी सांगितलेल्या गोष्टी आचरणात आणणे, याला म्हणतात उपासना. असो, याप्रमाणे अत्यंत सूक्ष्म विवेचन इथे केलेलं आहे. आयुष्कामोष्मिनो देवो पुष्टिकाम इलाम यजेत. याप्रमाणे आपण इला देवतेची प्रार्थना सुद्धा तुष्टीसाठी करावी. तुष्टी आणि पुष्टी हे माणसाला एका घासाने प्राप्त होतं. एका घासाने तुष्टी प्राप्त होते म्हणजे आनंदही प्राप्त होतो, आणि पुष्टी म्हणजे आपलं भरण पोषणही होतं. म्हणून या ठिकाणी ते म्हणतात धर्मार्थम तंतून तंतून पृथ्वीरून यजेत. आपल्याला धर्मासाठी, धर्म प्राप्तीसाठी, धर्म आपल्यामध्ये कायम राहावा, आपण नेहमी धर्माने वागावं, यासाठी उत्तम श्लोक अर्थात भगवंताची उपासना करावी. आणि तंतून तन्वन पितृन यजेत. या ठिकाणी तंतू आपल्याकडे सांगितलेलं आहे, मा तंतून व्यवच्छत. उपनिषदात सांगितलंय की आपला तंतू आपण तोडू नये. म्हणजे काय? म्हणजे याचा अर्थ असा की आपलं संतान कायम राहावं. तंतू म्हणजे संतान. आपल्याला जर संतान पुढे कायम राहावा अशी अपेक्षा असेल, आपला वंश कायम राहावा अशी अपेक्षा असेल, त्याप्रमाणे वंशाचा वेल जर वाढवावा अशी अपेक्षा असेल, तर पितृन यजेत, आपण पितरांची उपासना करावी, अर्थात पितरांना प्रसन्न करावं. पितर जर असतील तर आपल्या प्रजेमध्ये वाढ होत नाही, प्रजा दुःखदायक होते. आता हे पितर दोन प्रकारचे आहेत. सगळ्यात आधी गेलेला जो पितर आहे तो आहे आर्यमा, जो सगळ्यात पहिल्यांदा पितर झाला, पितर लोकात गेला, तो आर्यमा आहे. आणि यमराज सुद्धा पहिलेच पितर आहेत. म्हणून आपण यमो निहंता पितृधर्मराजो वैवस्वतो दंडधरश्च कालहा असं म्हणतो. हा यमराज पितृधर्मराजो, तो पितृ आहे, तो देखील पितर आहे. तो सगळा पहिला पितर म्हणजे यमराज आहे. आर्यमा आणि यमराज हे दोघे आहेत. याप्रमाणे आणि म्हणून यमराजाच्या हातात पितृलोक आहे, यमलोक आहे. पितर दोन प्रकारचे सांगितलेले आहेत, एक मृत पितर आणि दुसरे अमृत पितर. थोडा सूक्ष्म भाग सांगतो मुद्दाम. मृत पितर म्हणजे जे या ठिकाणी आपण म्हणतो हे पितर लोकात गेले, व्यक्ती या ठिकाणी गतप्राण झाला तर आपण म्हणतो ते पितर लोकात गेले, म्हणून आपण त्यांचं श्राद्ध कर्म वगैरे करतो. हे झाले मृत पितर. आणि दुसरे अमृत पितर म्हणजे सृष्टीच्या आरंभापासून पितर लोकात जे आहेत त्याला म्हणतात अमृत पितर. सृष्टी लोकामध्ये अगदी विश्वारंभापासून जे आहेत ते आहेत अमृत पितर. आणि हे जे आहेत हे पितर मृत आणि अमृत असे दोन प्रकारचे. यापैकी हविष्मत, सुस्वधा, आज्जप, सोमप हे मृत पितर आहेत. आणि वैराज, अग्निष्मान, बैलुषभ हे अमूर्त पितर आहेत. असे 7 प्रकारचे पितर सांगितलेले आहेत. आणि हे 7 प्रकारचे जे पितर आहेत हे यांचे लोक त्यांनी सांगितले सत्य, विरजस, सोमपथ, मरीचिगर्भ, त्याचप्रमाणे कामग, मानस आणि सनातन या ठिकाणी ते राहतात. हे 7 म्हणजे मृत 4 आणि अमृत 3 अशा प्रकारचे 7 पितरांचे 7 ठिकाणं त्यांनी सांगितले. सत्य, विरजस, सोमपथ, मरीचिगर्भ, कामग, मानस आणि सनातन हे त्यांचे स्थान आहेत, हे त्यांचे लोक आहेत. याप्रमाणे पितृन यजेत. हे पितर काय करतात? तुम्ही जेव्हा श्राद्ध कर्म वगैरे करता किंवा त्यांच्या नावाने पाणी देता तेव्हा ते तुम्हाला आशीर्वाद देतात. का बरं? तर तुम्ही जर त्यांची उपासना केली, त्यांची आठवण ठेवली. तात्पर्य आजच्या भाषेत सांगायचं तर अहो तुम्ही निदान वडिलांची, आजोबाची आठवण तर ठेवा. काही काही लोक नाव
माहित नसतं. काय हो म्हणले माझ्या पणजोबाचं नाव? आता तुलाच माहित. तुम्हाला जर पणजोबाचं नाव येत नसेल, 3 पिढ्या आपल्याला म्हणाव्या लागतात. म्हणून बाप आजे पणजे, आई आजी पणजी. का बरं? निदान 3 तरी आठवण ठेवा, बाकीचे जाऊ द्या, पण निदान 3घांची आठवण ठेवली पाहिजे. या आठवण यासाठी की आपण ज्यांच्यापासून जन्म घेतला त्यांचं काहीतरी ऋण आपल्यावरती आहे, ते ऋण आपण फेडलं पाहिजे. त्याला पितृऋण म्हणतात. 3 प्रकारचे ऋण माणसावरती आहेत. एक देवऋण, दुसरं ऋषी ऋण आणि तिसरं पितृऋण. देवऋण कधी फिटतं? जेव्हा तुम्ही धर्मकर्म करता तेव्हा देवऋण फिटतं. धर्म कर्म त्याप्रमाणे आपले उपासना पद्धती करता तेव्हा देवऋण फिटतं. ऋषी ऋण कधी फिटतं? जेव्हा तुम्ही ज्ञान प्राप्त करता आणि ते दुसऱ्याला देता, तोपर्यंत. नाहीतर ज्ञान घेताना आपल्या जवळ ठेवलं. ऋषी ऋण कधी फिटेल? जेव्हा तुम्ही ज्ञानाचं दान, ते ऋषी ऋण फिटतं. आणि म्हणून व्याख्यानं, प्रवचनं, पुराण हे सांगावेत आणि ऐकावेत सुद्धा, किंवा शिकवावेत. कारण त्यातून ऋषीचं ऋण, हे ऋषीचं ऋण आहे. ऋषीकडून आपण हे घेतलंय. परंपरा आलेली आपल्यापर्यंत, ही व्यासापासून चालत आलेली ही परंपरा आपल्यापर्यंत आली, तर आपण ती आपल्या विद्यार्थ्यांना द्यावी, ज्ञानार्थी लोकांना द्यावी. म्हणून ऋषी ऋण तेव्हा फिटतं. आणि तिसरं आहे पितृऋण. ते कधी फिटतं? जेव्हा संतान प्राप्ती होते तेव्हा पितृऋण फिटतं. म्हणून संतान प्राप्तीसाठी पितर लोक यामध्ये असलेले जे आजे पणजे वगैरे लोक आहेत, ते आपल्याला आशीर्वाद देतात. या ठिकाणी सूक्ष्म रूपात, आत्मा स्वरूपामध्ये, किंवा ज्याला आपण चैतन्य रूपामध्ये त्यांचं अस्तित्व असतंच, सगळीकडेच असतं. आणि म्हणून पितर लोकांच्या मध्ये गेलेल्या लोकांनी आपल्यावर नाराज होऊ नये, आपल्यावर प्रेम करावं, आपल्याबद्दल चांगलं चिंतावं, म्हणून या ठिकाणी पितृऋण सांगितलंय. आणि पितृण याचे त्यासाठी आपण श्राद्ध कर्म वगैरे करतो किंवा पितरजीव घालतो. त्याच्यामध्ये सूक्ष्मता अशी आहे की आपण आपल्या आई वडिलांचं स्मरण करावं, हा मूळ मुद्दा आहे. आपण त्यांचं स्मरण करावं. आपण मोठ्या लोकांचं स्मरण करतो, आपण मोठमोठ्या महात्मे जे होऊन गेले त्यांचं स्मरण करतोच ना. हे स्मरण जरी आपण केलं तरी सुद्धा ऋणातून आपण मुक्त होतो. याप्रमाणे ते म्हणतात त्यांची उपासना आपण करावी. रक्षा काम पुण्यजना नोजस काम मरुद गणान राजकाम म्हणून देवा नृतिम त्वभिचरण यजेत. जर आपल्याला मृत्यूपासून सुटका पाहिजे असेल तर अभिचार विधी हा प्राप्त करून घ्यायचा असेल. अभिचार म्हणजे काही लोक आपल्या अथर्ववेदामध्ये असे काही मंत्र आहेत की जे अभिचार विधीने, म्हणजे जादू टोणा वगैरे या सगळ्या गोष्टी, ह्या निवृत्ती हा त्याचा देव आहे. निवृत्ती हा मृत्यूची देवता आहे. वास्तविक ऋत आणि अंध 2 शब्द आहेत. ऋती आणि निवृत्ती असे शब्द आहेत. ऋती चांगल्या भावनेची आहे आणि अनृती किंवा निवृत्ती ही वाईट भावनेची आहे. म्हणून जर काही लोक असतात दुष्ट भावनेने वागणारे, तर त्यांच्या निवृत्तीच्या उपासनेने त्यांना ह्या अभिचार गोष्टी प्राप्त होतात. मग त्याप्रमाणे जे वेगवेगळ्या प्रकारच्या अथर्ववेदामधल्या गोष्टी सांगितल्या, ज्याला आपण ब्लॅक मॅजिक असं म्हणतो, काळी विद्या, जादू वगैरे म्हणतो, ही सगळी निवृत्तीकडे. याप्रमाणे काम कामो यजेत सोमम काम पुरुषम परम. आता शुकाचार्य या मुद्द्यावर येतात की जर आम्हाला काम कामो यजेत सोम, जर आम्हाला इच्छा असेल, आमच्या सगळ्या इच्छा, भोग इच्छा पूर्ण व्हाव्या असं वाटत असेल तर सोमाची प्रार्थना करावी, सोमाची उपासना करावी. आणि जर निरीच्छ व्हायचं असेल तर अकामो पुरुषम परम, अकाम होण्यासाठी परमपुरुषाची अर्थात भगवंताची प्रार्थना करावी, विष्णूची प्रार्थना करावी. तुम्हाला कशाची इच्छा नाही, निरीच्छा आहात, तर मग विष्णूच्या चरणी लागावं. याप्रमाणे पुरुषम परम, परम पुरुष जो श्रेष्ठ दर्जाचा विश्वाचा अधिष्ठाता आहे, विश्वाचा जगन्नियंता आहे, त्याची आपण प्रार्थना करावी. याप्रमाणे कामकामो यजे सोमम काम पुरुषम परम अकाम सर्व कामो वा मोक्ष कामो दारधीही. या ठिकाणी शुकाचार्य म्हणतात, हे राजा परीक्षिते, मोक्ष काम उदारधीही. मोक्ष काम, ज्याला फक्त मोक्षाची इच्छा आहे, जो फक्त मुमुक्षू आहे, त्यांनी उदारधीही, त्यांनी त्या भगवंताची, उदार चरित असणाऱ्या भगवंताची उपासना करावी. आता
आचार्यांनी मुद्दाम या सगळ्या गोष्टी का सांगितल्या, तर सांसारिक प्रापंचिक लोकांना छोट्या छोट्या गोष्टी अपेक्षा असते आणि अपेक्षा पूर्ण व्हावी असं कोणाला वाटत नाही. म्हणून आधी आपण कोणाला विद्येची, कोणाला ज्ञानाची, कोणाला पैशाची, कोणाला संपत्तीची, कोणाला संततीची अपेक्षा असणं काही वाईट नाहीये. आणि त्यासाठी आपण हळूहळू हे पूर्ण झालं, हे प्राप्त झालं म्हणजे त्याच्या पुढे जातो. एकदा विद्या प्राप्त झाली की मग धनाच्या मागे लागतो, धन प्राप्त झालं की मग घरदाराच्या मागे लागतो, प्राप्त झालं की आणखी पुढे काही गोष्टीच्या मागे लागतो. आणि सगळं प्राप्त झालं, आता सगळा काही प्रपंच झाला बुवा, सगळं झालं, नोकरी झाली, त्याप्रमाणे पैसा मिळाला, घरदारही झालं, मुलं बाळही झाले. आता तुम्हाला काही इच्छा राहिलेली नाही ना, आता भगवंताची प्रार्थना करा. आता निरीच्छा असणाऱ्या त्या भगवंताच्या उपासनेच्या मागे लागा. म्हणून भगवंताच्या उपासनेचा विचार या ठिकाणी सगळ्यात शेवटी केलेला आहे. अकाम, ज्याला कुठलीही अपेक्षा नाही, जो निष्काम आहे त्याने निष्काम कर्मयोग करावा. म्हणून तीव्रेण भक्ती योगेन, आणि तो कसा करावा तर तीव्र, ही तीव्र भक्ती सांगितली आहे. तीव्रेण भक्ती योगेन यजेत पुरुषम परम. भक्तियोग, भक्ती तो कठीण सुळावरील पोळी. तुकाराम महाराजांनी म्हटलंय भक्ती कशी आहे तर सुळावरची पोळी आहे. ती काही सोपी गोष्ट नाहीये. भक्ती म्हणजे सहज जाता जाता करावी अशी गोष्ट नाहीये. जमलं तर केली, नाही तर नाही केली असं नाही. सुळावरची पोळी आहे. का? अवघड आहे. भक्ती हे म्हणायला सोपी आहे, पण भगवंताशी तल्लीनता इतक्या सोपेपणाने सहजपणाने लाभू शकत नाही. म्हणून तीव्रेण भक्ती योगेन, भक्ती हा योग आहे. भक्ती नुसती साधनात्मक नाही, ती साध्यात्मक आहे. आणि म्हणून आपण जर आपल्याला भक्ती करायची असेल, आपल्याला भगवंताची भगवत भक्ती करायची असेल तर ती तीव्रपणाने केली पाहिजे. तीव्र म्हणजे मनातल्या कोणत्याही इच्छा आकांक्षा भक्तीच्या आड येता कामा नयेत. भगवंताची आराधना भक्तीच्या द्वारे आपण जेव्हा करतो तेव्हा ही आराधनाच आम्हाला मुक्तिदायक ठरते. म्हणून ते म्हणतात एतावाने वैजतामिह निश्रेयसोदये. निश्रेयस भक्ती सर्वात श्रेष्ठ. या ठिकाणी जरी बाकीच्या गोष्टी सांगितल्या असल्या तरी या त्या त्या देवतांच्या उपासकासाठी आहेत. आपल्याला ज्यांना ज्याची अपेक्षा आहे त्यांनी त्याची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी त्या देवतेची प्रार्थना केली आहे. या ठिकाणी अनेक देवतावाद सांगितलेला नाही. मुद्दाम मगाशी सुद्धा मी सांगितलं की अनेक देव, जो जो ज्या ज्या इच्छेने जाईल त्यांनी माझ्याकडे यावं. ए यथामाम प्रपद्यन्ते, किंवा समशीला भजंती वै. हा संदर्भ आपण मागे बघितलेला होता की समशीला भजंती वै. प्रत्येक जण आपापल्या स्वभावाप्रमाणे देव निवडतो, आपापल्या इच्छेप्रमाणे देव निवडतो. म्हणून या ठिकाणी लोकशाही आहे. लोकशाही जशी तुम्हाला स्वातंत्र्य कशाचं? भक्ती करण्याचं. तुम्हाला स्वातंत्र्य देव निवडीचं. असं नाहीये की तुम्ही एका देवाची प्रार्थना करावी. कुणी शिवाची करा, कुणी मारुतीची करा, कुणी गणपतीची करा, कुणी देवीची करा, कुणी खंडोबाची करा, कुणी यरोबाची करा. का? तर ते सुद्धा देवच आहे, देवत्व आहे. म्हणून ही देवत्वाची भूमिका प्रत्येकामध्ये विभागलेली आहे. आणि म्हणून ज्याच्या ज्याच्या अपेक्षेने जो जो माझ्याकडे येईल त्याची अपेक्षा मी पूर्ण करतो. मात्र त्यानंतर सर्वात शेवटी त्यांनी माझ्याचकडे यावं. म्हणून सगळ्यात शेवटी निश्रेयसादये, निश्रेयसयोदये. या निश्रेयस म्हणजे ज्याला आपण आधी दोन गोष्टी आहेत संसारामध्ये, दोन्ही गोष्टी पाहिजेत. भोगही पाहिजे आणि त्यागही पाहिजे. आधी आपल्याला काही इच्छेची अपेक्षा असते, काही इच्छा पूर्ण व्हाव्यात असंही वाटतं, पूर्ण करण्याची अपेक्षा आहे. पण दुसरं निश्रेयस. निश्रेयस म्हणजे सगळ्या आपल्याला इच्छा परिपूर्ण झाल्या म्हणजे आपल्याला मोक्षप्राप्तीची इच्छा म्हणजे निश्रेयस. म्हणून या ठिकाणी दोन गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. आधी आपल्याला अपेक्षा असते आणि दुसरी निरपेक्ष भावना. सापेक्ष आणि निरपेक्ष. जे निरपेक्ष आहे ते निश्रेयस आहे आणि जे सापेक्ष आहे ते श्रेयस आहे. म्हणून श्रेयस आणि प्रेयस अशा दोन शब्द या ठिकाणी वापरले जातात. प्रेयस म्हणजे ज्याची प्राप्ती व्हावी अशी इच्छा आहे त्याला प्रेयस म्हणतात. जे प्राप्त व्हावं अशी भावना आहे. आणि ही
जे प्राप्त व्हावं ते भोग प्राप्त व्हावेत अशी भावना आहे. भोग प्राप्त होणे म्हणजे प्रेयस आणि त्याग भावना म्हणजे श्रेयस. म्हणून प्रेयस आणि श्रेयस हे दोन शब्द, दोन संज्ञा या ठिकाणी वापरल्यात सांसारिक आणि पारमार्थिकसाठी. सांसारिक इच्छा म्हणजे प्रेयस आणि पारमार्थिक इच्छा म्हणजे श्रेयस याप्रमाणे. आणि ही श्रेयसातली सर्वात श्रेष्ठ इच्छा म्हणजे मोक्ष. भगवत त्यचलो भावो यत भागवत संगता. आणि ही अचल भावना नैष्ठिक निष्ठा ही तेव्हाच प्राप्त होते जेव्हा आपण भगवंताशी भागवत संगता, जेव्हा आपण भगवत भक्तीच्या मध्ये तल्लीन होतो, जेव्हा आपण भगवत भक्तांच्या संगतीमध्ये लागतो, जेव्हा आपण संतांच्या सोबत राहतो, तेव्हाच आपल्याला ही भावना निर्माण होते. आपण जेव्हा निसंग होऊन निसंगीच्या सोबत राहतो, आपण जेव्हा निसंग होतो आणि संतांच्या संगतीमध्ये राहतो, तेव्हा आपोआपच आपल्याला ही भावना निर्माण होते. म्हणून संगती संग दोषेनं, संगती फार श्रेष्ठ आहे. संगतीने दोषही निर्माण होतो आणि संगतीने गुणही निर्माण होतो. संगती आपण म्हणतो ढवळ्या शेजारी बांधला पोवळा, बांधणे पण गुण लागला. तेव्हा आपण कोणाची संगती धरावी हे महत्वाचं आहे. या ठिकाणी भागवत संगता, भगवत भक्ताची संगती जर असेल तर आपल्या मनाची वृत्ती निश्रेयसाकडे जाते. म्हणून या ठिकाणी आता हे निश्रेयस म्हणजे जे आम्हाला अंतिम सत्य आहे, अंतिम कल्याण आहे, पारमार्थिक कल्याण, आत्यंतिक कल्याण, माणसाच्या कल्याणाची अपेक्षा सगळ्यांचीच आहे. या ठिकाणी आपली भारतीय संस्कृती ही सर्वांचं कल्याण अपेक्षणारी आहे. म्हणून सर्वेपि सुखिनः सन्तु सन्तु सर्वे निरामयाः आपण म्हणतो. सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख मा पुण्यात. आम्हाला कोणालाही दुःख होऊ नये, सगळ्यांना सुख सगळ्यांना प्राप्त व्हावं. सर्वेपि सुखिनः सन्तु सन्तु सर्वे निरामयाः. निरामय शब्दाचा अर्थ आमय रहित. आमय म्हणजे रोग. त्यावेळेला प्रार्थना केली आहे की रोग नष्ट व्हावेत, सगळे लोक निरोगी व्हावेत, करोना लवकरात लवकर नष्ट व्हावा अशी अपेक्षा त्याही वेळेला केलेली आहे. अहो रोग काही एक झाले का, हजारो रोग येत राहिले. आता करोना आला, मागच्या काळामध्ये ज्याप्रमाणे पिसवापासून प्लेग आला, 2-3 वेळेला प्लेग आले, कितीतरी लोकांचा या ठिकाणी प्लेगामुळे मृत्यू झाला, हायदोस माजला. सगळ्या जगामधली ही परिस्थिती आपण जर पाहिली तर रोग हा माणसाला नष्ट करणार आहे. रोग माणसाला मृत्यूपर्यंत नेतो. आणि म्हणून निरामय, आमय म्हणजे रोग, माणसं हे निरामय व्हावेत, आमय रहित व्हावेत. म्हणून रोगरहित अशा प्रकारची जीवन संधारणा, जीवनाची संकल्पना त्याही काळात केलेली आहे. म्हणून सर्वे संतु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु. मला सगळं चांगलं दिसावं, मला वाईट दिसू नये. भद्रम करणे विश्रुण्यामदेवाः. मला सगळं भद्र ऐकू यावं, वाईट काहीच ऐकू येऊ नये. याचा अर्थ वाईट घडलंच नाही तर वाईट ऐकू येणार नाही, वाईट घडलं तर वाईटच ऐकू येईल. अहो जे घडलं तेच ऐकू येईल ना. म्हणून आपण म्हणतो की समोर पेपरमध्ये, टीव्हीमध्ये सगळ्या वाईटच घटना आम्हाला ऐकू येतात, पाहायला मिळतात. वाईटच घडतं म्हणून वाईटच दिसतं, चांगलं घडलं तर चांगलं दिसेल. म्हणून या ठिकाणी सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखं पुण्यात. अपुत्राः पुत्रिणः सन्तु पुत्रिणः सन्तु पौत्रिणः अधनाः सधनाः सन्तु जीवन्तु शरदां शतम्. आम्हाला हजारो वर्ष, शरद 100 वर्ष असे आयुष्य मिळावं की निरोगी, शरदां शतम किंवा शरदशतम. शरद ऋतूमध्ये निरोगीपणा असतो, असं निरोगी आयुष्य आम्हाला मिळावं अशी प्रार्थना त्याही काळात केलेली आहे. आणि ज्यांना पुत्र नाही त्यांना पुत्र व्हावे, त्यांना संतान व्हावं, ज्यांना संतान आहे त्यांना पौत्र व्हावेत, म्हणजे त्यांना संतानालाही संतान व्हावं या प्रकारची अपेक्षा केलेली. ही अपेक्षा काही वाईट नाही, कारण सर्व जग सुखी व्हावं ही अपेक्षा जगाची या सुखोद्देशे शरीर वाचा मानसे राहटणे ते अहिंसेचे रूप जाणे. म्हणून जगाच्या सुखाची अपेक्षा ही भारतीय संस्कृतीने केलेली आहे, संतांनी केलेली आहे, साधूंनी केलेली आहे. म्हणून अशी जगाच्या सुखाची अपेक्षा ही वाईट नाही. आणि यासाठी आपण जर मग जगाच्या सुखासाठी मग छोटे छोटे देव, मग त्या देवता असोत, मग कुणी इंद्र आहे,
चंद्र आहे, वरुण आहे, त्याचप्रमाणे गणपती आहे, मारुती आहे, देवी आहे, महादेव आहे. हे सगळे एकाच तत्वाचे वेगवेगळे रूप आहेत. ज्याप्रमाणे एकाच विजेचे वेगवेगळे आविष्कार असतात. एक पंखा असतो, उकडायला तर लाईट लावा. हो, लाईट लावा, पंखा लावा ना. लाईट ही पंख्यातही आहे, पण उकाडा नष्ट करण्याचं सामर्थ्य पंख्यात आहे किंवा एसीत आहे. आणि अंधार नष्ट करण्याचं सामर्थ्य लाईटमध्ये. आणि अंधार झाला आणि पंखा लावा असं म्हणलं चालेल का? नाही. वीज तीच आहे, पण कार्य कोणतं आहे? पंख्याचं वेगळं आहे, लाईटचं वेगळं आहे, त्याचप्रमाणे फ्रीजचं वेगळं आहे. प्रत्येकाचे कार्य भिन्न आहेत. म्हणून देव तोच आहे, चैतन्य तेच आहे, मूळ शक्ती तीच आहे, मूळ विद्युत तीच आहे. पण ही विद्युत जशी भिन्न भिन्न उपकरणानुसार भिन्न भिन्न झाली, त्याप्रमाणे देव एकच आहे, पण तो भिन्न भिन्न कार्यानुसार भिन्न झाला. आणि कार्य कशामुळे झालं? अवतारानुसार झालं. अवतार कशामुळे झाले? भक्ताच्या इच्छेमुळे झाले. म्हणून ते म्हणतात भक्तेच्छोपात्त देहाय. देव हे भक्ताच्या इच्छेने अवतार धारण करतात आणि भक्ताच्या इच्छेमुळेच अवतार भिन्न होतात. म्हणून अवतार भिन्न आहे याचा अर्थ देव भिन्न आहे असं समजू नका. अवतार भिन्न आहेत, पण देव एकच आहे. मूळ चैतन्य तत्व एकच आहे, मूळ भगवंताचं स्वरूप एकच आहे, मूळ भगवंताची शक्ती एकच आहे. पण ती भिन्न भिन्न अवतारामध्ये वितरित झालेली दिसते, वेगवेगळ्या रूपामध्ये प्रगट झालेली दिसते. आणि म्हणून प्रत्येकजण आपापल्या इच्छेनुसार वेगवेगळ्या देवतांची उपासना करतो, पण ती पुन्हा एकाच देवतेकडे जाते. आणि या सर्वांच्या शेवटी सगळ्या प्रकारच्या इच्छा पूर्ण झाल्यावर आपण ईश्वराची अकाम असणाऱ्या, सर्व काम असणाऱ्या, सर्व प्रकारच्या इच्छा पूर्ण करणाऱ्या भगवंताची प्रार्थना इच्छा पूर्तीसाठी, मोक्षप्राप्तीसाठी करावी ही भूमिका मांडलेली आहे. यासाठी आपण सर्वांच्या सुखाची अपेक्षा केलेली आहे. अर्थात सर्वांच्या सुखासाठी तुम्ही कोणताही देवाची उपासना करा, कोणत्याही देवाची उपासना करा, कारण तुम्हाला ते स्वातंत्र्य आहे. तुम्हाला तुमच्या जसं निवडीचं स्वातंत्र्य आहे, आपल्याला जसं निवडीचं स्वातंत्र्य आहे. आपण दुकानात गेलो तर दुकानदार म्हणत नाही याच प्रकारचं तुम्ही रंगाची कापड निवडा. माझी इच्छा आहे, मी तुम्हाला पैसे देतो, पाहिजे ते कापड मी घेईन. तुम्ही कोणाला तांबडा रंग आवडतो, कोणाला पिवळा आवडतो, कोणाला हिरवा आवडतो, जो ज्या रंगाचा आवड असेल त्याप्रमाणे तो स्वीकारतो. जसं प्रत्येकाच्या आवडीनुसार. आपण जसं जेवण करताना काय एकच एक जेवण करतो का? नाही. घरामध्ये 5 लोक आहेत आणि 5 जणांच्या 5 इच्छा असतात. आणि या 5 जणांच्या इच्छा माऊलीला पूर्ण कराव्या लागतात. कारण कोणाला तिखट आवडतं, कोणाला आंबट आवडतं, कोणाला गोड आवडतं. कसं करावं स्वयंपाक? गोड करावा का तिखट करावा का आंबट करावा? सगळा करायचा का? तर सगळ्यांना जे जे आवडतं ते त्यांनी खावं, ज्यांना जे आवडतं ते त्यांनी खावं. का? तर आवडीनुसार तुम्ही जसं खाद्य खाता, एकच एक भोजन करत नाहीत. आवडीनुसार भिन्न रुचिर ही लोक हा असा एक शब्द या ठिकाणी आलेला आहे. भिन्न रुचिर ही लोक हा, लोकांच्या मध्ये भिन्न रुची आहे. रुची म्हणजे चव, रुची म्हणजे आवड. लोकांच्या मध्ये भिन्न भिन्न आवड आहे, म्हणून स्वयंपाक भिन्न भिन्न झाला. आपण जर विचारलं का हो एवढे प्रकार कसे काय झाले? भाताचे किती प्रकार आहेत तो म्हणे. साखर भात वेगळा, त्याचप्रमाणे चित्रान्न वेगळं, पांढरा भात वेगळा, आणखी वेगळ्या प्रकारचा भात वेगळा, पुन्हा त्याच्यात वेगळ्या प्रकारच्या वस्तू घालून झालेला भात, एकच भात. हो, भिन्न भिन्न का? भिन्न रुचिर ही लोक हा. खिचडी वेगळी, भिन्न रुचिर ही लोक हा. लोक जसे भिन्न भिन्न रुची धारण करणारे आहेत, त्यामुळे स्वयंपाक भिन्न झाला. तसा स्वयंपाक एकच आहे. काय? भात, भाजी, पोळी, वरण, भात एवढं केलं तर लोकांना आवडेल का? नाही आवडणार. मग आज काय हो? म्हणजे आज पंचमी आहे, मग करा काही ना काहीतरी गोड. का? तर रुची लोकांची, प्रत्येकाची रुची भिन्न आहे. यानुसार एक स्वयंपाक आपण म्हणतो, एकच गहू आणि प्रकार बहु. गहू एकच आहे, पण त्याचे प्रकार किती येतो? अनेक प्रकार आहेत. आणि म्हणून स्वयंपाकाचे पुस्तकं लिहिले जातात स्वयंपाकावर. कशामुळे पुस्तकं लिहिले गेले? फक्त वरण भात भाजी पोळी एवढा राहायचं झाला स्वयंपाक? नाही. भिन्न रुचिर ही लोक हा. मग भाज्या किती प्रकारच्या, चटण्या किती प्रकारच्या, कोशिंबीर किती प्रकारच्या, त्याचप्रमाणे पोळ्या किती प्रकारच्या. हे प्रकार कशामुळे झाले? एकच उत्तर आहे, भिन्न रुचिर ही लोक हा.
लोकांच्या मध्ये आवडी भिन्न आहेत, माणसाला जिभेच्या चवी भिन्न आहेत, आवडी भिन्न आहेत, लोकांचे स्वभाव भिन्न आहेत. त्यामुळं स्वयंपाक जसा भिन्न भिन्न असतो त्याचप्रमाणे लोकांच्या आवडी भिन्न आहेत, म्हणून देव भिन्न झाले. वास्तविक देव एकच आहे हे लक्षात घ्या. आणि म्हणून तुष्टी आणि पुष्टी एका घासामध्ये ज्याप्रमाणे होते तसे देवाच्या उपासनेनेच कोणत्याही देवाची उपासना करा, आम्हाला देव प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. ज्याप्रमाणे त्यांनी ह्या शुकाचार्य यांनी परीक्षितीला लोकांचे स्वभाव सांगितले, लोकांची भिन्नता सांगितली आणि लोकांची भिन्न रुचिका निर्माण झाली आणि त्यानुसार वेगवेगळे देव कसे झाले ते सांगितले. देवतांची भिन्नता ही केवळ नामरूपात्मक आहे, मूळ स्वरूपात्मक नाही. आणि म्हणून आता यानंतर पुढे राजा प्रश्न विचारतो की हे शुकाचार्य महोदय, आम्हाला हे सांगा की भगवंतांनी यायाम शक्तिमुपाश्रित्य पुरुषोक्ते परपुमान आत्मानं क्रीडयन् क्रीडनं करोति विकरोति च. भगवान एकच आहे, तर या भगवंतांनी ही विविधता पूर्ण असलेली सृष्टी कशी निर्माण केली? भगवंतांनी सृष्टी कशी निर्माण केली? आपण म्हणतो की भगवंतांनी केवळ आत्मक्रीडेसाठी, स्वतःच्या केवळ क्रीडा म्हणून, क्रीडा मात्र प्रभो सृष्टी, भगवंतांनी एक खेळ म्हणून ही सृष्टी निर्माण केली. तर एकटाच असलेला भगवान हा क्रीडा मात्र सृष्टी कशी निर्माण करतो, त्यांनी काय सृष्टी निर्माण केली हे आम्हाला सांगा. असं म्हटल्यावर त्यानंतर शुकाचार्य परीक्षितीला सृष्टी निर्मितीचा जो सिद्धांत सांगतील थोडक्यामध्ये, तो सृष्टी निर्मिती अनेक ठिकाणी या ठिकाणी आलेली आहे. तो द्वितीय स्कंधात आहे, तृतीय स्कंधात आहे, मैत्रेय आणि विदुर यांच्या संवादात आहे. तेव्हा ही सृष्टी निर्मितीचा सिद्धांत, सृष्टी रचनेचा सिद्धांत आपल्या भागवतामधला फार महत्त्वाचा सिद्धांत आहे. प्रत्येकानेच विचार केलाय की हे जग कसं निर्माण झालं असेल, आणि या वेळेला शुकाचार्यांनी परीक्षितीला जगाच्या निर्मितीचा जो सिद्धांत सांगितला आणि त्यासाठी जी भूमिका मांडली तो सगळा भाग उद्या सांगितला. हरे नमः पुंडलिक वरदे विठ्ठल सीताकांत स्मरण जय जय राम पार्वतीपते हर हर महादेव श्रीमज्जनार्दन गुरुमूर्ती.